नमस्कार. कथासागरच्या 78 या भागामध्ये आज आपण जातो आणि या सोमवारी मी तुम्हाला पाठवू शकले नाही गोष्ट, कारण मी खूप बिझी होते. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होते. जिथे जिथे मी गेले तिथे तिथे मला तुमची आठवण आली, कारण मला असं वाटलं की माझ्याबरोबर तुमच्यासारख्या नव्या पिढीनी अशा ठिकाणी जाणं आणि अशा लोकांना भेटणं हे खूप गरजेचं आहे. पहिल्यांदा मी जेव्हा नाशिकला गेले तेव्हा तिथे सगळ्या वीरपत्नी होत्या, वीरपिता होते. कारगिलच्या युद्धात ज्यांनी भाग घेतला असे काही सैनिक होते. काही सैनिक तर असे होते की ज्यांचे पाय गमावलेत, हात गमावलेत. परमवीर चक्र विजेत्यांचे आई बाबा होते आणि मग त्यांच्या तोंडून त्यांना भेटून तुम्हाला खूप मजा आली असती. त्याच्यानंतर दुसऱ्या एका प्रवासात मी सातारा सैनिक स्कूल, म्हणजे ज्या ठिकाणी सैनिक NDA किंवा IMA अधिकारी व्हायचं असतं अशांसाठी 6वीपासूनची जी शाळा आहे तिथे गेले होते. मला असं वाटतं तुम्ही ती शाळा नुसती बघितलीत ना तरी तुम्हाला वाटेल अरे वा, आपल्याला ही शाळा हवी. कित्येक एकरावर पसरलेली. त्याच्यात पोलो ग्राउंड आहे, हॉकीचं ग्राउंड आहे, स्विमिंग पूल आहे, हॉर्स रायडिंग आहे, सगळं 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 तिथे आहे. निवासी ही शाळा आहे. सगळ्या ॲक्टिव्हिटी आणि खूप मोठं ऑडिटोरियम, स्वतःचा हॉल, असंख्य रनिंग ट्रॅक्स, अशा ह्या शाळा. त्याच्यानंतर मी गेले होते मेस्को करिअर अकॅडमी. ही पण गव्हर्मेंटचीच आहे. फक्त सातारा सैनिक स्कूल हे केंद्र सरकारचं आहे, तर मेस्को हे माजी सैनिकांनीच चालवलेलं. पण ज्यांना अधिकारी नाही ना सगळ्यांना होत आहेत. कोणाला कोस्ट गार्डमध्ये जायचं आहे, कोणाला सिक्युरिटी गार्ड व्हायचं आहे, पण ट्रेंड आपल्या नुसते दारावर असतात बुरखे तसे नव्हे, किंवा कोणाला पोलीस भरती हवी आहे अशांसाठी हे हॉस्टेल आहे. तिथेही मला वाटलं तुमची आठवण खूप येत होती, कारण अशीच सगळी ग्रामीण भागातून आलेली खूप मुलं आणि मुलीसुद्धा या दोन्ही ठिकाणी आजकाल असतात. तुम्हाला कधी जमलं तुमच्या शिक्षकांबरोबर तर अशा ठिकाणी जरूर 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 तुम्ही द्या. ही खरी ट्रिप होईल की ज्या ठिकाणी तुम्हाला सैनिक प्रशिक्षणमध्ये काय असतं ची झलक बघायला मिळेल. त्या सैनिकांना जे तिथे शिकवलं जातं ते प्रत्यक्षात ती करत असतात आणि त्यांना रिअल लाईफमध्ये सगळं 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 मिळतं, ज्यासाठी आपल्याला लाखो रुपये मोजावे लागतात. तेव्हा मी जे नाशिकला गेले होते तिथल्या एका सैनिकाला जी भेटले त्याची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर ही एक कविता जी आहे, मुझे कब तक रोकोगे, असा हा फौजी तुम्हाला विचारतोय. काय विचारतोय? मुझे कब तक रोकोगे. मुट्ठी में कुछ सपने लेकर, मुट्ठी में कुछ सपने लेकर, भरकर जेबों में आशाएं, भरकर जेबों में आशाएं, दिलों में अरमान यही, दिलों में अरमान यही, कुछ कर कर जाए, कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझे, दीपक का जलता देखोगे, दीपक का जलता देखोगे. अपनी हद रोशन करके तुम मुझे कब तक रोकोगे, तुम मुझे कब तक रोकोगे. मैं उस मिट्टी का वृक्ष नहीं, मैं उस मिट्टी का वृक्ष नहीं, जिसको नदियों ने सींचा है, जिसको नदियों ने सींचा है. बंजर माटी में पलकर मैंने, बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है, मृत्यु से जीवन खींचा है. मैं पत्थर पर लिखी बात हूँ, मैं पत्थर पर लिखी बात हूँ, इबारत हूँ. शीशों से कब तक तोड़ोगे, शीशों से कब तक तोड़ोगे. मिटने वाला मैं नाम नहीं, मिटने वाला मैं नाम नहीं. तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. इस जग में जितने जुल्म नहीं, इस जग में जितने जुल्म नहीं, इतने सहने की ताकत है, इतने सहने की ताकत है. मैं सागर से भी गहरा हूँ, मैं सागर से भी गहरा हूँ. कितने कंकर फेंकोगे, कितने कंकर फेंकोगे. चुन चुन कर आगे बढ़ूँगा, चुन चुन कर आगे बढ़ूँगा, आगे बढ़ूँगा मैं. तुम मुझसे कब तक रोकोगे, तुम मुझसे कब तक रोकोगे. झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, झुक झुक कर सीधा खड़ा हुआ.
अब फिर से झुकने का शौक नहीं, अब फिर से झुकने का शौक नहीं। अपने हाथों रचा स्वयं, अपने हाथों रचा स्वयं। तुझसे मिटने का ख्वाब नहीं, तुझसे मिटने का ख्वाब नहीं। तुम हालातों के भट्टी में, तुम हालातों के भट्टी में झोंकोगे कब तक, तुम हालातों के भट्टी में झोंकोगे कब तक। तपकर सोना, तपकर सोना बनूं मैं, तपकर सोना बनूं मैं। तुम मुझसे कब तक रोकोगे, तुम मुझसे कब तक रोकोगे। असंच ज्याचं आयुष्य आहे अशा दीपचंद यांची मी गोष्ट सांगणार आहे। दीपचंदला आता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला वाटेल अरे बापरे हे कसं शक्य आहे, कारण आता दीपचंद अक्षरशः असे एवढेसे झालेले आहेत कारण त्यांचे मांडीपासूनचे सगळे पाय कापून टाकावे लागले। नंतर जे पाय बसवायचे होते ते एवढे एवढे असे लाकडी पाय आहेत आणि त्या लाकडी पायावर ते जिकडे तिकडे चालत असतात, त्यांनी ते बसवले गेलेले आहेत। अगदी ट्रेननी प्रवास करतात, विमानाने प्रवास करतात, त्यांचं एक छोटंसं दुकान आहे ते चालवतात, सगळी बँकेची कामं करतील, त्यांची बायको पोळी बनवून जाते, मुलांना सगळा स्वयंपाक बनवण्याचं काम ते करतात, कुठे कुठे त्यांचं अडत नाही। त्याच्याशिवाय दोन मांडीपासून जसे पाय कापलेले आहेत ना, तसा त्यांचा हा जो उजवा हात आहे ना, हा उजवा हात सुद्धा इथेच कापावा लागलेला आहे। मात्र तरी ते म्हणतात काय बघा, हां ते नेहमी सांगतात की जिंदगी तो बार बार नहीं ना मिलती, एक ही बार मिलती है, तो वो जिंदगी में जो कुछ करना है वो करो। त्यांचं सगळ्यात लाडकं गाणं कोणतं आहे माहिती आहे? रुक जाना नहीं, रुक जाना नहीं तू कभी हार के, कांटों पे चल के मिलेंगे साये बहार के, ओ राही ओ राही, हे त्यांचं लाडकं गाणं। आणि हे नेहमी हे गाणं गुणगुणत असतात, कारण ते म्हणतात की ये जिंदगी दोबारा नहीं मिलेगी, इसलिए जितना देखना है, सुनना है, करना है उतना करो, अनुभव करो, अपने अनुभव और लोगों के साथ शेयर करो। मेहनत से डरो मत, मुसीबतें तो आती रहती है, पर ये मत भूलो मुसीबतें भेजने वाले उसे जूझने के लिए भी ताकत देते हैं। ये देश हमारा है, ये देश हमारा है, उसके लिए कुछ तो करने की कसम खाओ, उसके लिए कुछ तो करने की कसम खाओ। अपना कर्तव्य निभाने में, अपना कर्तव्य निभाने में लापरवाही महंगी पड़ती है, उसकी कीमत हमको ही नहीं पूरे देश को चुकानी पड़ती है। और हमारे गलती के लिए, और हमारे गलती के लिए हमारी नई पीढ़ी हमको माफ़ नहीं करेगी। जिंदा रहने के मौसम बहुत है मगर, जिंदा रहने के मौसम बहुत है मगर, रुत मरने की रोज़ आती नहीं, ये याद रखो। मृत्यु से मत डरो, उसका सामना करो, और देश के लिए मर मिटने का मौका सबको नहीं मिलता है, ये भी याद रहो। हे जे पुस्तक दिसतं आहे तुम्हाला, याचं नाव तुम्हाला उलटं दिसतं आहे, याचं नाव आहे अनंत अमुची ध्येयासक्ती। या दीपचंदसारख्या असंख्य 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 जे सैन्यामध्ये कारवाई करताना, लढताना, बॉर्डरवर अपंग झालेले आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या छान छान जिद्दीच्या कथा ह्याच्यामध्ये आहेत। त्यांच्यापैकीच हे एक दीपचंद। आता मगाशी दीपचंद आत्ता काय स्थिती आहे मी सांगितली, भरपूर उंच 6 फूट 2 इंच हरियाणाच्या सिसार या गावामधले अगदी पक्के पक्के राजस्थानी राजपूत, असे रुंदच्या रुंद शोल्डर्स, भरपूर उंच आणि असे रुबाबदार दिसणारे, त्यांच्या घरामध्ये सैनिकी परंपरा होतीच होती। आणि त्याच्याशिवाय या बॉर्डरवरचं हे गाव आहे, त्या बॉर्डरवरच्या गावामध्ये एक आर्मीचं सेंटरसुद्धा होतं, एक चौकी होती, तिथून लोक सारखी जायची यायची आणि लहानपणापासून हे त्यांच्याच गोष्टी ऐकायचे। त्यामुळे 10वी झाल्यानंतर यांनी दुसरा कसलाच विचार केला नाही, तर हे चक्क सैन्यदलामध्ये सामील झाले। सैन्यदलामध्ये यांना आर्टिलरी म्हणजे तोफखाना मिळाला। या तोफांचे पण वेगवेगळे प्रकार असतात, त्यांच्या रेंजवरून ठरणारे, वजनावरून ठरणारे, त्यांना कॅरी करावं लागतं का, त्या कशावर रणगाड्यावर माउंट केलेले आहेत का, विमानात माउंट केलेले आहेत का, किंवा एखाद्या ट्रकवर माउंट केलेले आहेत का। काही इतक्या छोट्या असतात की त्या अशा खांद्यावर टाकून पण त्यांना लाईट मशीन गन्स म्हणतात, अशा नेता येतात, तसं यांना ती गन वापरायची होती। यांनी काश्मीरमध्ये तुम्ही जसं आत्ता ऐकता तशा ऑपरेशन रक्षक, ऑल आऊट ह्याच्यामध्ये भाग घेतलेला होता, कारगिलच्या युद्धात भाग घेतलेला
होता. आणि कारगिलच्या युद्धात तर ते कारगिलचं युद्ध सुरू झाल्यापासून म्हणजे साधारणपणे मेच्या 3ऱ्या आठवड्यापासून मेचा 3रा आठवडा, जूनचा पूर्ण महिना, जुलैच्या 26 तारखेपर्यंत पूर्ण वेळ घरी तहान भूक विसरून काही घरच्यांना पत्ताही नाही. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, कारण आपण एक सर जसं कसं करत गेलो तसं यांची गरज जिथे असेल तिथे हे मूव्ह होत गेले. पूर्ण युद्ध संपेपर्यंत त्यांनी कारगिलच्या युद्धामध्ये भाग घेतला. तिथे त्यांचा साथी, ज्याला बडी म्हणतात, त्यांच्याच गावचा, त्यांच्याच शाळेत शिकलेला, त्यांच्याबरोबर प्रशिक्षण घेतलेला हा त्यांना गमवावा लागला. मुकेश असं त्याचं नाव होतं. आजही मुकेशची आठवण आली की त्यांना खूप रडू येतं, पण तो या कारगिलच्या युद्धामध्ये गेला. दीपचंद मात्र अतिशय सुरक्षित त्याच्यामधून बाहेर पडले. मात्र लगेचच 99मध्ये कारगिलचं युद्ध झालं आणि लगेचच 2001मध्ये आपल्या संसदेवर हल्ला झाला आणि सगळ्या देशांनी त्याचा धिक्कार केला. हा हल्ला करणारी जी लष्कर-ए तोयबा होती ती पाकिस्तानला त्यांना समर्थन मिळालेलं होतं हे सगळं कळलं आणि सगळ्या देशातल्या लोकांना आणि बाहेरच्याही देशातल्या लोकांना वाटत होतं की भारताने आता काहीतरी कारवाई केली पाहिजे, पाकिस्तानला असं सोडता नाही आहे, कारण आपली पार्लमेंट हे सर्वोच्च स्थान, आपल्या लोकशाहीचं मंदिर, त्या मंदिरावरच हल्ला केला, कोणीच गप्प राहणं शक्य नव्हतं. आपणही एक मोहीम आखली, त्याचं नाव दिलं ऑपरेशन पराक्रम. ऑपरेशन पराक्रम अर्थातच या ठिकाणी ऑपरेशन पराक्रम हे अगदी राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर अशा पूर्ण सीमेवर आपली जी सेना लांब गेलेली होती ते सगळ्यांना गोळा केलं गेलं. हाय अलर्ट दिला गेला. आपली सेना त्यांची सेना समोरासमोर तयारी करत बसलेल्या आहेत. ह्या दीपचंद होते, यांची नेमणूक जी होती त्यावेळेला ती राजस्थानच्या वाळवंटात होती. कारगिल झाला तेव्हा हिमालयात ते होते, जम्मू काश्मीरमध्ये होते. आता मात्र पराक्रमच्या वेळेला ते राजस्थानच्या वाळवंटामध्ये आले. इथे वाळवंटामध्ये मैलोन मैल वाळवंट, झाड नाही, झुड नाही, गवत नाही, पातं नाही, अगदी बारीक वाळू आणि ती वाळूची वादळं वाळूसारखी उडतीये. आणि कदाचित तुम्ही शाळेमध्ये जागा बदलणाऱ्या टेकड्या त्या इथे कायम दिसतात. अशा ठिकाणी त्यांना वॉर लढायची होती. लढाईच्या पूर्वी प्रत्यक्षात ती लढाई झालीच नाही हा भाग वेगळा, पण आपली सेना मात्र जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष तिथे मुक्काम ठोकून बसलेली होती. कारण सुरुवातीच्या काळामध्ये बॉम्ब पेरले गेले. आता ह्या बॉम्ब वेगवेगळ्या प्रकारचे असतात. पर्सनलमध्ये माणसाचा जर पाय पडला तरच तो ब्लास्ट होतो. काही वेळेला लांबून कोणीतरी रिमोटली केला तरी बॉम्ब ब्लास्ट होतो. काही रणगाडे आले तरच बॉम्ब ब्लास्ट होतो. आणि सुरुवातीला लावणं जेवढं कठीण असतं तेवढं काढणंही कठीण असतं. लावताना ज्या ठिकाणी बॉम्ब पेरलेला असतो तिथे काहीतरी मार्क करून ठेवला जातो. मात्र या वाळूमध्ये हा मार्क टिकत नाही, कारण वाळू सारखी जागा बदलत असते. आज इथे टेकडी आहे तर उद्या तिथे टेकडी दिसेल, परवा आणखीन कुठे दिसेल. त्यामुळे हे मार्क काही वेळेला झाकले जातात. त्यामुळे त्या ठिकाणी बॉम्ब पेरणं हे जेवढं धोक्याचं असतं तेवढंच ते बॉम्ब काढणं पण धोक्याचं असतं. प्रत्यक्षात युद्ध झालंच नाही, मग तिथे गावकरी जाणार, सैनिक जाणार, त्यांचा कोणाचा पाय पडला तर, म्हणून ते सगळे बॉम्ब काढायचे होते. आणि हे बॉम्ब काढत असताना आपले असंख्य सैनिक आपण गमावले. आपण दीपचंद वाचले, पण नेमकं काय झालं तर ते असं भर दुपार रणरणीत ऊन, 40 ते 50 सेंटीग्रेड इतका उकाळा, तुम्हाला इमॅजिन पण करता येणार नाही. सातारा, पुणे, मुंबई या महाराष्ट्रातल्या मुलांना एवढा उकाळा, वाळू तापलेली. आणि ह्या अशा वाळूमध्ये हे सगळे शोधतायत कुठे बॉम्ब आहे का, कुठे निकामी करायचं आहे का. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस नव्हे, कित्येक आठवडे ते असं काम करत होते. पण 17 नोव्हेंबरचा दिवस त्यांच्यासाठी हा वाईट दिवस होता, कारण असेच सकाळपासून काम करता करता त्यांचा चुकून एका माईनवर पाय पडला. मी तुम्हाला म्हटलं ना तिथे मार्क काही राहत नाही, त्यामुळे त्यांचा पाय पडला आणि त्यांना काय होत आहे हे कळायच्या आत ते हवेत उंच फेकले गेले. जोरात आवाज आला, उंच फेकले गेले आणि धाडकन कित्येक फूट उंचीवर जाऊन एखादा फुटबॉल टाकावा तसे ते वर फेकले गेले आणि धापकन खालती पडले. त्याच्यानंतर त्यांना फक्त एवढंच जाणवलं की प्रचंड वेदना होत आहेत. पुढे त्यांना काही जाणवलं नाही, कारण आसपासचे लोक धावत आली, त्यांना उचललं गेलं, हॉस्पिटलमध्ये हे केलं गेलं. पण एवढ्या ह्याच्यामध्ये त्यांचे दोन्ही पाय पार तुटलेले होते, हात तुटलेला होता आणि प्रचंड रक्तस्राव होत होता. तर तात्पुरती उपाययोजना केली गेली आणि मग त्यांना पुण्याला पाठवलं गेलं. पुण्याला त्यांना आर्टिफिशियल पाय लावले गेले. हात लावला नाही गेला कारण तो शक्य नव्हतं. पण तरीसुद्धा ते आजही तेवढ्याच आनंदात असतात, गाणं गात असतात, प्रवास करत असतात. आणि त्यांनीच परवाचा कार्यक्रम 21 माणसं वेगवेगळ्या प्रकारे अशा ह्या त्यांच्याबरोबरची कारगिलच्या युद्धात भाग घेतलेली त्यांनी बोलवली होती. असे दीपचंद
हिंमत न हारणारे. त्यांना आर्मीने एक छोटं दुकान उघडायला जागा दिलेली आहे. तिथे ते दुकान चालवतात. दुकान म्हणजे खूप मोठं आहे असं नाही, पण त्याच्याबरोबर त्यांना आणखीन काही काही सवलती, म्हणजे ते शिकत होते. त्यांना मोबाईल तंत्रज्ञान त्याच्यामध्ये ते एक्सपर्ट झाले. ते पण रिपेअरिंगचं काम त्या ठिकाणी करतात. त्यांच्या बायकोलाही तिथे नोकरी मिळालेली आहे. 2 मोठी मुलं आहेत आणि त्यांना मुलीची खूप हौस होती आणि म्हणून त्यांनी एक मुलगी राजस्थानामधून दत्तक घेतलेली आहे. असे हे दीपचंद, रुक जाना नाही कभी असं म्हणणारे. सोमवारी मी गोष्ट सांगितली नव्हती आणि म्हणून शनिवारी या गोष्ट मी तुम्हाला परत नक्की पाठवेन. तुम्हाला जर आवडली असेल तर अशाच एका दुसऱ्या सैनिकाची पाठवेन की जो हिंमत हारला नाही आहे. नमस्कार. आय लव्ह यू. विश यू ऑल दी बेस्ट. थँक्यू.